जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। या ठिकाणी आपण प्रभाग 13चा जो निकाल आहे निलेश भाऊ आल्हाट या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि या ठिकाणी ते आपण मिरवणूक बघत आहात। त्या मिरवणुकीमधून निलेश भाऊ आल्हाट या ठिकाणी येत आहे। खूप सारे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे आणि आपण आता त्यांची मुलाखत घेणार आहोत। जो जी काही जादू झालेली आहे कशा प्रकारे झालेली आहे निलेश भाऊ आल्हाट या ठिकाणी विजय झालेले आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत हा विजय कसा झाला। या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हा आंबेडकर चळवळीचा एक खंदा समर्थक आठवले साहेबांचा एक खंदा समर्थक या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे। आंबेडकर चळवळ खांद्यावर घेऊन जाणारा फुलेशाह आंबेडकर चळवळ खांद्यावर घेऊन जाणारा एक चांगला कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता आपण म्हणू शकतो। भाऊ कशा प्रकारे हा विजय झालेला आहे आणि आंबेडकर चळवळ या पुढे तुमच्या माध्यमातून पुढे झालं काय सांगाल? जय भीम जय भीम जय भीम जय भीम निलेश सुरेश आल्हाट श्रीकांत बापू निकालजे सोनूभाऊ आजचा जो विजय आहे सगळे श्रेय सोनूभाऊ निकालजे असतील बाळासाहेब असतील मेहपूर असेल शैलेंद्र चव्हाण असेल जेवढे पण मास कार्यकर्ते त्यांनी जमिनीवर राहून सगळं काम केलं सगळं श्रेय आणलं आहे आणि आंबेडकर चळवळीचा खांदा हा शेवटपर्यंत खांद्यावर आणणार। माझं 40 वर्षाचं स्वप्न होतं। मी ताडोळ मध्ये 1985 ला निवडणूक लढून हारलो होतो। आज 40 वर्षानंतर निलेश भाऊच्या स्वरूपात ते स्वप्न पूर्ण झालं। मला खूप आनंद आहे। ज्यांना भडकवलं तिथे त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे। कार्यकर्त्यांची खुशी बघा तुम्ही काय सांगाल किती खुशी। एक तर पहिली गोष्ट या भागामध्ये आम्ही जे जुने कार्यकर्ते पॅन्थरपासून बाळासाहेब दांडे असू दे मी असू दे आम्ही निळ्या झेंड्याचं स्वप्न पाहत होतो। तो निळा झेंडा आज निलेश भाऊ आणि सोनू भाऊच्या माध्यमातून फडकलाय। याच्यासारखा आनंद कुठलाही नाहीये। रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले जिंदाबाद जिंदाबाद। मला हे दोन्ही भाऊ सभागृहात पाहिजे होते आज म्हणजे काही खुशी काही म्हणतात पण नशीब भाऊ